नाथोवासांना क्रिया आणि जाणव्याचा निषेध केलाय. तर यामध्ये स्वामींनी ते जेव्हा अंक्याच्या लेण्याकडून चतुर्विधाच्या मठात आले आणि सर्वज्ञांना दृष्टपूत केल्यानंतर सर्वज्ञ अरे पोर शब्द आहे. पोरा कसा शब्द आहे त्या वचनामध्ये? मनावर वचन आहे का बघा. पोरा आहे की नाही? वेळोया जो जीव शब्द नाही, बटीक शब्द, पोर शब्द, पोर. पोरके कधी होतं माणूस? पोरक, रंडक आणि कारट कधी होतात व्यक्ती जीवनामध्ये आपल्या? असं काहीतरी असं मराठी भाषेचं ज्ञान आहे पोरके म्हणून स्वामी म्हणतात अरे पोरा, पोळा शब्द आहे. तू असं का जात होता? मी तुला सांगितलं होतं ना, बघ तुला जेवायला येईल. पुन्हा 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 अस्थिर होऊन वेळ जाणवेल सोडलं का जात होता? किती छान भाषा आहे ना स्वामी. स्वामी इकडे बसलेले आहे, तो अंक्याच्या लेण्यात आहे तिकडे आहे ना डोंगरावर. म्हणजे सर्वज्ञ दुरून पाहतात, दुरून ऐकतात, ठीक आहे आणि दुरून जाणतात मनातलं. या वचनातून लक्षात येतं ना तुमच्या. त्यामुळे तू पुन्हा 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 ते उपरला जात होता. कुणी येते का बघत होता, मनात विचार करत होता. असं का करत होता रे म्हणाले. त्यातून सर्वज्ञांना काय सांगणार? काल आपण वेगळा विचार केला, आता आपण अनेक दृष्टिकोनातून विचार करू शकतो. तुम्हाला जेवढा पटेल तेवढा विचार सांगतो. सर्वज्ञ म्हणतात प्राक्तन. जीवनामध्ये जे असतं ते प्राक्तन देत असत. प्रारंभ, दैव ह्याची प्राक्तनाची वेगवेगळे शब्द आहे. म्हणतात नशिबात असेल तर कुठून देईल, भगवान देत आहे छप्पर फाळते, असे अनेक शब्द वापरले जातात वेद उपनिषदामध्ये. हे तुमचं प्राक्तन. हे प्राक्तनाबद्दल न बोललेलं जास्त. हा शब्द कसा आहे, नशीब, प्राक्तन, ते ठराविक अंतरापर्यंत ऐकायला बरं वाटतं. पुढे प्राक्तन ठेव. जसं आता मला शुगर झालेली आहे आणि निदान खाऊन खाल्लं खातं, तिथे प्रयत्न करून जगायला लागतं. प्रत्येक ठिकाणी प्राक्तन नाही. तर जेव्हा प्राक्तनाला काहीच कळत नाही, जेव्हा प्राक्तन हताश आणि निराश होतं, तुमच्या तपावर, साधनेवर, प्रयत्नावर, तेव्हा दैव सहाय्य होतं. देव आणि दैव, देव सहाय्य. दैव थांबलं की दैव चालू होतं, देव थांबला की मरण येतो. अशा अनेक शब्दांचा साठा तुमच्या जसा जेवढा आहे तसं तुम्हाला ह्याच्यातून विचारांचा आधार मिळेल. तुमच्याकडे शब्द नसतील तर तुम्ही बोलून जा.
हम्म म्हणून सर्वज्ञ म्हणतात एक उपवास पडला का दोन उपवास पडले माझं तोंड तिकडं कर. कसं सूत्र आहे ते? आता हे त्याच्या प्रार्थनातला आहे. एक उपवास राहणार, एकच उपवास होतात, दोन उपवास पडलेच का तुला? हे प्रार्थना 2 दिवसाचं. तुमच्या नशिबात असेल तर कदाचित 2 दिवस. आता ते तुमचा धीर आहे, तुम्ही घाबरले नसता, तुम्ही स्वामींच्या वचनावर अविश्वास दाखवला नसता, तर तिसऱ्या दिवशी प्राप्ती आहे की नाही? असं एक वचन आहे का सर्वज्ञांचं? तिसरा मिळवत नाही, आहे का असं वचन तिथे? कुठे आहे ते? त्याला सोबत घ्यायचं. आचारांची सूत्र आहे. तिथे सांगितलं एक उपवास पडला, 2 उपवास पडला, मग असं वाटतं का तुला? हे सर्वज्ञांशी जेव्हा आपण बोलतो स्वामींचं ब्रह्मसूत्र आहे, तेव्हा तुम्हाला शांत म्हणतो बोलावं लागतं. मग ते सूत्र बोलेल, आपोआप त्याच्यातून तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळेल. मग सूत्रावर बोलू काही असा एक आर्टिकल चालू केला. तिसऱ्या दिवशी जे मिळणार होतं त्या वचनामध्ये 1 दिन नव्हे 2 दिन ते दैव म्हणजे परमेश्वर. इथे 1 वेळ न मिळे 2 वेळ न मिळे हे प्राक्तन. जर प्राक्तनच असेल तर बाबच्चू वेळ, प्राक्तन नसेल तर आम्ही बसेलच आहे ना. म्हणजे याचा अर्थ काय? आपल्या नशिबात असं नसतं, ईश्वर देतील. आपण जे काही न करता करतोयच ना आपण सगळ्या गोष्टी, एक आपलं प्रार्थनाचं आहे, परमेश्वर देतो. इथे कोणाचं पाळी नाही आहे ना. आपण जे 1000 लोक राहतो, 1000 लोकांना ईश्वर देत आहेत ना. आता आपण काय करायचं हे आपण प्रतिबंधित केले, हा आपला विषय. आपल्याकडून स्वामींना ब्लॉक केला, ब्लॉक केलेला आपण बसून त्यांच्या ऋणातून उतरायसाठी आपला मानसिक स्थिर नाही आपण ध्यान अस्थिरता गाई खाऊ का मै खाऊ असं आहे. त्यामुळे असं एक वचन आहे, तेने तो वचन आहे ते तेने तो म्हणतात तेने जीवाने मोकला आम्हाला आमचा करुण्या. मग म्हणाले ते कोणाच्या नावाने शरण आला? आता बोकड सोडलं तर त्यांनी देवाच्या आहे ना, पाप आहे. तुम्ही देवाच्या नावाने मुक्त केले ना स्वतःला, मग दयाचे ते सन्मान आहे की नाही? तसं अभिवचन आहे ना स्वामी. मग स्वामी कुठे कमी आहे का? मला तरी असा या 70 वर्षाच्या आयुष्यामध्ये स्वामी कुठं कमी नाही. पण आणि न मागता म्हणजे माझा अनुभव, जेव्हा विचार केला, विचार करायलाच नसतो साधून तो वेळेपणाचा आहे. जेव्हा आपण उच्च साधुत्व प्राप्त होतो, कसला विचार का? मध्यम लेवलचे म्हणून आपण लगेच फटकन देवाकडे उडालो, तेव्हा मला सांगितलं
जेव्हा आपण उच्च अवस्थेत साधनेसाठी असतो तेव्हा देवाला भीत नाही. सुदामाला मागितली का 4 लेकरं, केलं बायको. म्हणजे अहो तुमचा मित्र एवढा मोठा आहे ना हो, आणि जवळ तर राहतो जा ना म्हणजे काय ना नाही. उच्च अवस्था आहे. सुदामा हा अस्थिपर्यंत शेवटचा पुरुष आहे. उच्च पण नको ना हाय माझा दोस्त म्हणून. आता तेव्हा कृष्णाला समजून राहिलं ते एक फक्त शीत प्रदर्शन बाकी आहे. एक तांदळाचा दाना खायचा आहे म्हणून तेव्हापासून बदलत आहे. तिथं ते दैव तिथं आळून बसलंय. त्याचं प्राक्तन हिथं आळून बसलं. म्हणजे नाही मला काय करायचं बरं बरं ऐकायला बरं वाटतं. सुदामचरित्र सगळे साधू सांगतात. हे ऐकण्यासाठी नाहीच आहे ते सुदामचरित्र, हे स्वतः उतरण्यासाठी. मग जेव्हा आपण मालिका पाहतो तो भाग पाहतो खूप छान साकार केला आहे की नाही. व्यक्तिरेखा तशा सुदामापैकी हा नाथोबा आहे. नाथोबा तयार होतील ना ते उच्च लेवलला तयार होतील. घर नागिन गेलं हे नाग धरायला है ना. गारे प्रयाग चालले उडी मार उच्चारी करायची माणसं आपले. आपण थोडं काय झालं की देवा तपस्या नको वाटत. थोडं मन दुखलं की झाले उदा काय की नाही. बसली चिठ्ठी मनन दिनाने देव का धावते दे दिया म्हणतात ना दिल दिया जान दिली. जीव जीवासाठी देतात, देवासाठी द्यायला काय हरकत आहे तुम्ही. पण हे नाथोबा अशा उच्च अधिकाराचे स्वामींना बनवायचे आणि त्यातून तुम्हाला एक वेगळा लेवा मंथन द्यायचं तो चैत्य सर्वज्ञानी दिलेला आहे. मग सर्वज्ञानी त्यावेळेला त्यांना तो ब्राह्मण वेशात राहायचे. हा मग सगळं करायचे कार्यक्रम ते वगैरे. तर असं केल्याने काय होतं. तिथं संन्यासी करतात म्हणजे तो कुठला धर्म आहे शिळा धर्म देवती. कलियुगामध्ये तीर्थक्षेत्र हा धर्म तो त्या लेवलने आचरण तर त्यांचं अंतराळापर्यंत त्या देवतेची प्राप्ती होत असते. आणि तो धर्म आचरताना देवतेचा अल्प आचरला तर फुटक क्रिया निर्माण होतात है की नाही. काही मनुष्य मिळतात तिकडे भेटत नाही असं नाही. देवतासाठी देते. एक सरपंच असतो तो मुख्यमंत्री होऊन है की नाही लगेच. त्यांचे आई वडील पुण्यवंत आई वडिलांनी खूप शार्प देवते खेड्यापाड्यामध्ये असतात असे लोक. तर असो तो विषय नाही घ्यायचा आता आपण इथे. तर नाथवासांना आता सर्वज्ञांनी महात्मावेश अनुसरणात आलेला आहे. ते दर्शनीय आहेत, वेदवंत आहेत, ते वेदेशी अनुसरलेले आहेत नाथोबा. म्हणून त्यांना जे जे द्यायचे स्वामींनी ते ते गोमट केलेलं आहे. त्यांना जे जेवण दिलेलं आहे ते स्वामींच्या कृपेने मिळालेलं आहे. मला एक विचार आहे परंपरेमध्ये देवतेचा नैवेद्य
दुसऱ्या चरित्र पाठामध्ये येतोच पाठ आहे का नाही, पाठायला दुसरी वेळा आणि तेच नैवेद्य ताट यांना दिलं तर मग विकल्प लागला ना. तर विकल्पाची बाधा झाली असेल की मग त्यांना असा एक विचार मांडला. तर म्हणाले ईश्वर आज्ञा असल्यामुळे विकल्पाची बाधा होत नाही. आज्ञेत सामर्थ्य असतं, त्याच्यामुळे बाधा कुठलीच होत नाही. मग याचा अर्थ असा नाही की तुम्ही तिथं जाऊन डांगफुल्या वाहण्यात ज्योतीच्या ठिकाणी निवास करा असा अर्थ नाही बघ. ते फक्त त्यांच्या पुरतं ते लिमिटेड व्हायचे. तुम्ही जाऊन लगेच शिर्डी शेगावला जाऊन अन्नक्षेत्रात जेवून या. नाही बाधा नाही तर मग जाता लगेच असं नाही चालणार. ते त्यांचं प्राक्तन होतं, देवाने ते ओळखलं आणि जी बरेचसे प्राक्तन असतात तिथे विकल्पजनित अन्न खाण्याचं प्राक्तन आहे. जे बडवे वगैरे असतात ना, देवतेंची पूजा करणारे, त्यांचं तसं प्राक्तन असतं. ते प्राक्तन स्वामींनी कुणाला सांगितलंय, कुठे सांगितलंय, एक व्यक्ती त्याच्यावर खूप प्रेम केलं स्वामींनी, त्याने खूप रडवलं स्वामी. कोण आहे तो? संत तुळशी लागली. स्वामींनी जेव्हा म्हणजे संत तुळशी दिसायचे, माझ्या इतकं प्रेम माझ्यावर होती, तो मला सोडून जाईल हा. त्यानं म्हणलं असतं ना, जेव्हा मला ऐशी न लागणार आहे, ते स्वामी लगेच प्राक्तन पुसून टाकलं असतं बरं. पण तो गेला चांगदेवाचा पुजारी होऊन आंबे खाते, आंबे खायचं, खाण्यासाठी जायचं असते. संसारात लोक घ्यायला जातात, त्याच्यासाठी नाही काय असं तिकडे त्यासाठी जात असत. टांगटिंग असतं तिकडं आणि झोडपतात, मरतात, मारतात. पण ते उष्ठा विठोबा लागतं नाही काय, उष्टे आंबे टाकायचे त्यावर. त्यापूर्वी कोणीतरी कुठेतरी टाकलं असं जाऊन टाकायचं. स्वामींनी कसं परमप्रपंचाची छान व्याख्या केली आहे की नाही. बाई उष्टा विठो अनेकांनी चाटला होता, आता तू चाट. ते कथाकार सांगतात, चिंतनकार निवृत्ती म्हणाले असं झालं, तो प्रेमात पडला आणि ती सोडून गेली. तो बाबांचा अरे म्हणाले तू चौथाय, ती नाव बदलून दिली नाही तिच्या. हे असं असतं. एक कथानक असं कुठेतरी बनत नसतं, त्याच्यामध्ये गांभीर्य असतं बरं. मुलाला पोरगी पाहायला गेले ते आणि त्यांनी बघितली ती विनोदकार सांगतात, वडील सांगतात अरे पोरगी पाहिजे, मीच पाहिला गेलतो, चल वगैरे वगैरे हा कार्यक्रम असतो. हे प्राक्तन, विकल्पाचं प्राक्तन खूप मोठं असतं. तर ते नाथपासांना बाधा नाही का, ते वेदवंत आहे, तेच बोधवंत असल्याचं बाधा होईल ना. मग आता आपण सरळ सांगतो, आपण कसे विकल्पाला जातो, पाहायला जायला काय हरकत त्यानंतर छान, पाहायला जायला काय हरकत. कुठं म्हणजे माउंट अबू, एव्हरेस्ट, द्वारका, मथुरा, वृंदावन, काशी, पाहायला जायला. बर ठीक आहे, जा. तर ते विकल्पाचं तुम्ही जाता असतो म्हणून. तर म्हणाले मग ते सन्निधान आहे, त्या लीळेचा आधार घेऊन तुम्ही फाकट पसारा नका मांडू. बाधा तो असन्निधान, तुम्हाला बाधा होईल असन्निधान, नाही तर मग तुमच्या अंगाची गोष्ट असेल. पोथीला बसलं की झोप येते, खणखावून लगेच डोलली मान आहे की नाही. ती कशाची बाधा आहे?
तुम्ही इथं बसलात आणि तुम्हाला झडप यायली, कशाची बाधा आहे ती? ही जोची बाधा आहे, भयानक मोठी असते. श्रम झाल्याची बाधा असते, काय ऐकायचे म्हणून बाधा असते. नफरत, विपरीतत्वाची बाधा असते. पोचीला बसणारे सगळे विचार उकळ्या फुटतात. आता कुठे आपण ऐकायचं नाही, दुसरा ऐकतो कोणाची बघायची. कोण कोण कसं झोपले, असं तू आपलं ऐक ना, झोपणारा झोपू दे ना, काय गरज आहे. उकळायचं नाही, जागवायचं नाही, काय करायचं नाही. सगळं प्रसंगातून शिकावं लागतं. त्याचं नशीब कसलं आहे ना, जरा त्रास द्यायचा. आणि उठवणे तो काय ऐकणार आहे का पोथी? तो भ्रमिष्ठ आहे, वेडपत आहे, त्याचा अधिकार नाही. पूर्वजन्मीचं प्राक्तन आहे म्हणून बसलाय तो. एक शब्द कानावर पडला तरी उद्धार होतो. त्याला ते कानच बंद करते देवता शक्ती. लॉक, डोळे लॉक, तोंड वाचून बसतो. मेलाय कसा काय. आणि नेमकं पोथीच्या वेळेला असतो काही, तर तो बाधा म्हणाले तुम्हाला नक्की होणार असंनिधानामध्ये. का? तो विधी नेमला. हा जो अस्थिपरीचा पुरुष आहे, अस्थिपरीचा पुरुष म्हणजे कोण? नाम दिलं की सुरू झाले, अस्थिपरीत आले, झाले ना तुम्ही. हा, तो विधी नेमिला असो, तो नामधारक असो, वासनिक असो, वेदवंत बोधवंत असो, अनुसरला असो, चर्यावंत, तो विधी नेमलेला आहे. तो अंडरटेकिंग विधीमध्ये गेलेला आहे. रिझर्व्ह बँकेत जर नोकरी लागली, विधी नेमला तो. त्याला दुसऱ्या फोनवर बोलता येत नाही, त्याच्या घरी कोणी जाता चालता येत नाही, त्याला त्या एरियाच्या बाहेर जाता येत नाही. दाढी करायची तर तिथंच करायला लागते, मार्केटिंग तिथंच करावं लागतं मुंबईच्या एरियामध्ये. पण तो आयडियाचा पुरुष आहे. बाहेर जाऊन काय फ्रॉड केला तर त्याच्यावर त्याचं फॅटॅलिटी तर लावलेले असतात. ते बायकोला पण बाहेर जातात नाही, पारवडला तिथंच सगळं तसलं काही नाही. नाही तर नोकरी सोडायची, घरी जायची, विषय नसतो. पण देशाची अर्थसत्ताच आरबीआय नाही. तसं तुम्ही ईश्वराची आहे, रिझर्व्ह बँक ऑफ चक्रधर स्वामींच्या नेटवर्क मध्ये तुम्ही काम करता, तुम्हाला विधीने नेमलेलं असतं. मग विचारपर आणि आचारपर याबद्दल बांधता नाही का, पूर्वी सृष्टी ऐका, मस्त झोपा छान. तर काला काही अर्धी वेळा झाली होती. आता पुढे मग तिथे स्वामींना गोळा विडा झाला, आरोग्य झाली. सर्वज्ञात हा असणे उपविष्ट असतात आणि नाथो समोर बसलेले आहेत मुख्य करून, आणि सर्वज्ञानाचे भिक्षाविधी निरूपावा म्हणून प्रार्थना करतात. आणि मग सर्वज्ञाने गोसावी बाईसाची झोळी मागली. गोसावी आपले श्रीकडे झोळीशी गाठी दिल्या आणि करुणालोचनी नाथोबाचे अवलोकनी म्हणितले, इथून तुम्हा झोळी दीजते ते इच्छा. जी ते झोळी गोसावी आपले श्रीकडे नाथोबासाठी दिली. आणि सर्वज्ञ म्हणतात, मंडळीचा झोळीशी आणि तुम्हा प्रणयन केलेलं हे तुम्हाला, असे उच्च शब्द आहेत तिथे. झोळीचं तुमचं तुमच्या भाषेत लग्न होणं, प्रणयन शब्द आहे. महाभारतात एक प्रणयन शब्द आहे. कुठे आहे ते? गीता प्रणय की प्रथम पहल, जे झुल्यावर बसलेला खूप सुंदर संगीत आहे. किती लोकांचे आहे ना, प्रणय की प्रथम पहल.
प्रणय शब्द इथून घेतला असेल त्याने, नाही ना, त्या लेखकाने. प्राणायाम आपलं साधूचं प्राणायाम कसं आहे, झोळीसोबत. संन्यासाची किती ममता असेल त्या झोळीत, ना. आणि करुणा लोचनी, कृपालोचन नाही झोळी देताना, करुणा लोचन म्हणजे काय, दयालोचन म्हणले का, कृपालोचन म्हणले का, नाही. तर करुणालोचन, झोळीमध्ये करुणा, कृपा विधीने सांगल्या जाते, झोळीने करुणा सांगल्या. आता हे विवेचन ज्याच्यावरून जायचे, हे कळायला बी आमचे बरेचशा जन्म घ्यावे लागतात. की अरे भानगड काय, दया कोणासाठी असते, दयालोचन परमेश्वर कोणासाठी, माया, कृपालोचन, करुणा. असं ते असं अंतर्गाम्य विषय आहे ते. तेवढं शब्दाचा ठेवा तुमच्याकडे नसल्यामुळे मला ते शब्द सांगता येणार नाही तुम्हाला. इथे करुणा काम करते, तिथे कृपा काम करते, तिथे दया काम करते, तिथे माया काम करते. अस्तित्वाच्या पुरुषाच्या भोवती या सगळ्या शक्ती ऍक्टिव्हेट केलेला असतात सर्वज्ञान. प्रसन्नता काम करते, तुमच्या अवतीभोवती नेटवर्क बांधलेलं आहे स्वामींनी. मला मोकळं सोडलेलं नाही, प्रचंड साहित्यासाठी नेमलेलं आहे. तुमची योग्यता कोण करणार, तुमचे चरित्रत्व कोण करणार, तुमचे अनंत जन्माच्या आधीचा अविद्या दोष कोण नाचणार, अविद्येचा धनकार कोण होणार, बघा करणार नाही त्याची गोष्ट. तुमचे अपरोक्ष ज्ञानाचा अधिकार तुम्हाला कोण करून देणार, ती शक्ती करत असतात. त्याच्यावर तुम्हाला नाही सोडून द्या. बघा पुढल्या जन्मी सांगणारा भेटला पाहिजे तुम्हाला. असे अनेक विषय असतात अनाकरणीय असतात ब्रह्मविद्येमध्ये. आपल्या भोवती स्वामींचं स्वरूप नेटवर्क काम, स्वरूप ऍक्टिव्हेटर. हे कळलं ना, तुम्ही कधी दुःखी, उदास, डोळ्यात अश्रू कधी येणार नाही. तुम्ही मेलं फॅन, तुम्ही गेलं, ही आतून तयारी असते. तुम्हाला माहित आहे ना की माझ्यासाठी हे सगळं आहे, माझ्यासाठी ब्रह्मांड आहे, माझ्यासाठी हा सूर्य आहे ना. हे सूर्य चंद्र काय, सुरेश भट्ट म्हणतात, जे माय जे तुझा खेळी न पांग सांग, अस्तित्वाचा पुरुष आहे आणि नारतीला हे चंद्र सूर्य स्वामी सांगितले. असं नाही तुम्ही हे त्यागाचं सामर्थ्य असतं. तुम्ही सर्व सोडता, स्वामींचं होतं मनात, तुमच्या भोवती स्वामी असतो. तुम्हाला काय कोणाचे हात लावायचे, हात जळून जातील ना. द्रौपदीला हात लावता आला काय, लगेच स्वरूप नटला तिथे. साडी ना तुला साडीच ना जो कोरी घे, काय हिंमत आहे. आणि तेव्हा तुझ्यासाठी सगळे मारले कृष्णाने. तुम्हाला लाज वाटत नाही झाल्या, ईश्वर स्वरूपाला हात घातलाय तिथे. तुझं प्रेम आहे देवावर, तिला लग्न करता काय, मी तुम्हाला भग्न करतो, पडणार नाही अजिबात. शांती दूत निघताना स्वामींनी किती करुणा आहे. एक कृष्णा काय झालं, शांती दूत होऊन चालला, म्हणजे काय म्हणते बहिणा, हे बघ युद्ध घेऊन यायचा, दिलं म्हणाले वचन. काय बहीण भावाचं प्रेम आहे, दे म्हणाले वचन, चाल. शांती नको मला, आगवण तू वेडी तुझ्यासाठी तर चाललंय, वेडी कुठली मला जाता जाताना मारे मला दुःखी करून देईल, जाणार तुझ्यासाठी. कृष्णावतारी भयानक महिना, काय करुणा आहे तिथे. द्रौपदीला करुणेने नटलेला, ती करुणा अवतार आहे तो.
अशा अनेक अवतार असतात, कृपा अवतार, करुणा अवतार, तुमच्या होते अनेक अवतार का. पण तुम्ही फॉरवर्ड तुमचं नीट पाहिजे ना. काय ध्यान विकार तो कधी दुःखी उदास, कधी प्रसन्नता नाही. तुमच्यासाठी ते काहीच नाही. हे असं तुमच्यासाठी नसतंय. मी जे सांगितलं ते आतून जो उच्च अवस्थेला पोहोचलाय त्याच्यासाठी. मग तो कोणी असू शकतो. तो उठलो की तो उच्च लेवलचा साधू उठला की बघतो आज माझ्याकडे जाऊ द्या ते विचार वेगळे आहेत तुम्हाला. तो असतो माणसातच. उठलं की वेगवेगळ्या ईश्वर स्वरूपाशी कनेक्ट होतो. आज मला मी प्रसन्नतेशी आज संवाद करणार आहे. मी आज करुणेशी संपर्क आहे. त्याच्या ट्रेनिंग आहेत त्या सगळ्या. मी आज कृपेशी बोलेन. माझ्याकडे आज दया असेल दिवसभर. बोलायला कळतंय तुम्हाला. ह्या अशा गोष्टी त्याच्या जीवनात अवतरतात. मी आज माझ्यासोबतच राहणार. मै नाही माया माया. दया मी कधी पोरगी गेली नाही. दया ईश्वर शक्ती. तो साधारणतः दररोज विचार करतो की मी आज या नेटवर्क मध्ये माझं जीवन व्यतीत करतो. आणि जेव्हा शेवटचा दिवस असतो त्याच्या आयुष्यात तेव्हा तो सगळ्या शक्तींच्या मी मरणार आहे आता. मला आता एक तास मला राहायचं नाही. तरी तुम्ही जर उच्च लेवलला गेलात जीवनात कुठल्या तरी टप्प्यात तुम्हाला हे दिसेल. बस मग तेव्हा सगळे सृष्टीतला 81 कोटी देवता येतात आणि बाबा मरू नका ना, आम्ही आहे ना. आणि मग तो फुलांचा वर्षाव करून मग हा ध्येय ठेवतो. तसे नाथोबा त्यांना इथेच का सांगतोय मी तुम्हाला, एक नाथोबा त्या लेवलचे आहेत म्हणून सांगायला की प्रणयन पट्ट्या बाजाराचं खरंच प्रणय नाही है ना. देहपर्यंत प्रतिपा, लग्न केल्यावर देहपर्यंत प्रतिपळायचं असतं, त्याला म्हणतात प्रणयन. असं देहपर्यंत कोण पाळावं नाही म्हणले सांग, प्रतिपा आहे की नाही. कठीण आहे ना. स्वामींच्या शब्दाशी बोला, तुम्हाला एक एक शब्द तुमच्याशी बोले. मग नाथोबासांनी ती जोडी हाती घेतली, नमस्कारली. निश्चय आणले त्याला नाही चालू केलं. हे प्रति पाळावं लागतं. सुते काळी जे सोळावे ते प्रति पाळावे. तिथं पण भटवासांच्या अनुसरण प्रसंगी प्रति पाळावे हा शब्द आहे. आणि कुठे प्रतिपालन करायचं, पालन नाही, प्रतिपालन. प्रतिपाळ ते देहांत पर्यंत जुळीला पाळे आपण. त्या जुळीला सुद्धा आपल्याकडे पाहून आलं होतं, माझे वाद्या काय माझं वाटोळ केलं. कमीत कमी अंतःकरणातल्या जुळी ईश्वराचा विधी तरी पाळावा ना. म्हणूनच त्या 4 कोपरे आहेत त्याला, दयामया कृपा करुणेचे 4 कोपरे आहेत जुळीला. त्याच्यामध्ये अंतःकरणाच्या मगाशी बोललो ना तुम्हाला, या संदर्भात बोललेलं आहे इथे. आणि मग इथे स्वामी बसलेले असतात अमृत हो. म्हणून ती करुणा लोचन आहे त्या धुळीमध्ये. त्याच्यामुळे शांत साधे शिव, त्याच्यामध्ये ईश्वराचं नाव.
है का नाही? नाम द्या मृत्यू मध्ये ईश्वर ठेव. अशी ही डोळे तुमची परिपक्व पाहिजे. तुम्ही जे डोळे समजताय ती नाही आहे हा, जी डोळे वेगळी आहे. आणि त्या बिचाऱ्याने खरंच पाय प्रतिपालन केलं, नाही पण केला त्याने मरेपर्यंत, आहे ना. किती मोठा अधिकार असेल ना तो वाचनांचा, नाही दुखवलं त्यांना. एक मागे शांतबाईसाने दुखवलं नाही, आहे की नाही. वेरूळच नाही ती कथा, मरण्यासाठी आली, दोन पोरीला मारून टाकून, आहे की नाही. आणि मेली तर नाही, पण देवाच्या पदरात जाऊन बसली. असे वेगवेगळ्या व्यक्ती रेखा तुम्हाला व्हायचंय दररोज, आणि तीच तुमची साधन आहे. असं नाथू वाचायचंय बघा तुम्हाला, असं छान होता आलं पाहिजे.